दरम्यान याच संदर्भात आपण सध्या त्यांच्या निवासस्थानावर असलेले आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडे जाऊयात। सचिन, काय सांगाल? सध्या रतन टाटा यांच्या निधनामुळे सर्वत्र खरं तर हळहळ व्यक्त केली जाते। तुम्ही त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहे, कसं नियोजन आहे अंत्ययात्रेचं आणि काय सांगाल? नक्कीच आपण बघतोय की सध्या हालचाली रतन टाटा यांच्या निवासस्थानाबाहेर चांगल्याच वाढलेल्या आहेत। सध्या त्यांचं पार्थिव हे अद्यापही त्यांच्या कुलाबा येथील घरी ठेवण्यात आलेलं आहे। केवळ त्यांचे निकटवर्तीय कौटुंबिक सदस्य हेच सध्या इथे त्यांच्या सोबत आहेत। आताच काही वेळापूर्वी पोलिसांचं बँड पथक देखील इथे दाखल झालेलं आहे आणि पार्थिव जेव्हा इथून निघणार तेव्हा देखील मुंबई पोलिसांचं बँड पथक हे त्यांना मानवंदना देईल आणि त्यानंतर 10-10:30च्या सुमारास पार्थिव NCPAसाठी रवाना होतील, जिथे सामान्य नागरिकांपासून जे मोठे उद्योगपतीचे आज त्यांचं दर्शन घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेले आहेत ते देखील इथे दर्शन घेऊ शकतील। रतन टाटा हे लहानपणापासून ते मुंबईत वाढलेले आहेत, त्यामुळे एक मोठा चाहता वर्ग त्यांचा इथे आहे। देशाचे उद्योग महर्षी अशी रतन टाटा यांची ओळख आहे। त्यामुळे आपण बघतोय की कित्येक लोकही त्यांच्या निवासस्थानी देखील दाखल झालेली आहेत। एवढंच नव्हे तर त्यांचं अंतिम दर्शन लोकांना सुरळीत घेण्यात यावं म्हणून NCPAला देखील व्यवस्था मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। 10 ते 4 वाजेपर्यंत रतन टाटा यांचं पार्थिव हे NCPAला ठेवलं जाईल, जिथे देशातील परदेशातील अनेक मोठे मान्यवर उद्योग जगतातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, असे सगळेच त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेणं अपेक्षित आहे। आणि त्यानंतर 4 वाजता त्यांची अंत्ययात्रा ही निघेल आणि त्यानंतर वरळी येथे स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंतिम संस्कार केले जातील। अगदी नक्कीच सचिन, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। पण आतापर्यंत त्यांना कोण कोण भेटायला येऊन गेलेलं आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये कशी व्यवस्था पोलिसांनी केलेली आहे या संदर्भातली काही माहिती आहे? काल रात्री रतन टाटा यांचं निधन झालं। ब्रीच कँडी रुग्णालयात ते 2 दिवसांपासून उपचार घेत होते आणि त्यांचं निधनाचं वृत्त समजताच एक शोककळा पसरली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। एवढंच नव्हे तर उद्योगपती मुकेश अंबानी हे देखील दाखल झाले। त्यानंतर रात्रीच त्यांचं पार्थिव हे त्यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी आणण्यात आलं आणि त्यानंतर देखील अनेक उद्योगपती हे आत्तापर्यंत येऊन गेलेले आहेत। निरंजन हिरानंदानी हे देखील येऊन गेलेले आहेत। एवढंच नव्हे तर रतन टाटा यांची ख्याती एवढी मोठी होती की आज जेव्हा त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी NCPAला ठेवलं जाईल तेव्हा देखील अनेक उद्योग क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, अनेक मोठी नावं, मोठे राजकीय किंवा उद्योगपती असतील ते देखील आज इकडे मुंबईत येणं अपेक्षित आहे। अगदी नक्कीच सचिन, या सगळ्याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। आपण पाहतोय आज अनेक जण खरं तर टाटांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल होतील आणि मोठ्या प्रमाणात खरं तर त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण देशभरात होता। अगदी देशातच नाही, विदेशामध्ये सुद्धा त्यांची ख्याती होती। त्यामुळेच इंडियन ग्लोबल अवॉर्ड असेल, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया असेल, हे अवॉर्डसुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेले होते। आत्तापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच ठसा खरं तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये उमटलेला आपण आजवर पाहिलेला आहे। अगदी त्यांनी फक्त उद्योगातच नाही तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा एक मोठा ठसा उमटवलेला आहे आणि त्यासाठी त्यांचं खरं तर करावं तेवढं कौतुक कमीच आहे। दरम्यान रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त प्रसिद्ध होताच अनेक नेत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। यामध्ये अनेक असं म्हणतात जगभरात आपल्या गौरवास्पद कामगिरीतनं देशाचा हा लौकिक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी न भरून निघणारी आहे। त्यामुळेच एक मोठं नुकसान भारताला यापुढे सहन करावं लागणार आहे। व्यावसायिक घराण्यांना स्थिर ठेवण्याचं नेतृत्व त्यांनी दिलं असल्याचं मोदीसुद्धा म्हणाले आहेत। तर एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरच ते परोपकारी व्यक्तीसुद्धा होते। दानधर्मासाठी सुद्धा ते ओळखले जातात आणि खरं तर त्यांच्या आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म हा मुंबईमध्येच झाला। 1937मध्ये मुंबईत नवल टाटा आणि सुनी टाटा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। रतन टाटा हे 10 वर्षांचे असतानाच त्यांचे पालक विभक्त झाले होते। खरं तर हे कुणाला माहीत असेल किंवा नसेल, पण अतिशय
त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि त्यानंतर त्यांचं संगोपन त्यांच्या आजी नवाजबाई टाटा यांनी केलं. रतन टाटा यांनी त्यांचं सुरुवातीचं शिक्षण हे मुंबईतनंच घेतलं आणि त्यानंतर त्यांनी बिशन कॉटन स्कूल शिमला आणि रिव्हरडेल कंट्री स्कूल न्यूयॉर्कमध्ये 1995मध्ये डिप्लोमा केला. तर रतन टाटा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी कधीही लग्न केलं नाही. केवळ उद्योगच नव्हे तर रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठी सुद्धा जगभर प्रसिद्ध होते आणि त्यांचा परोपकार हा खरं तर सर्वश्रुत आहे. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला सुद्धा एकूण 28 दशलक्ष डॉलर्सची मदत केली आहे. हे दान त्यांनी या विद्यापीठाला दिलं. विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला त्यांनी हे दान केलं आणि त्यामुळे अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मदत मिळाली होती. याबरोबरच हार्वर्ड बिझनेस स्कूल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी 50 दशलक्ष डॉलर्स दान केले होते. याशिवाय त्यांनी 2014मध्ये IIT बॉम्बेमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी 95 कोटी रुपयांची देणगी दिली होती. याबरोबरच दरवर्षी ते आपल्या कमाईतला एक मोठा हिस्सा धर्मदाय कार्यामध्ये खर्च करतात आणि त्यांच्या याच सगळ्या कार्यांमुळे त्यांना ओळखलं जातं आणि त्यांचं कौतुकसुद्धा सर्वत्र केलं जातं. त्यामुळेच अगदी तळागाळापर्यंतच्या नागरिकांपर्यंत, तळागाळापर्यंतच्या सर्वसामान्यांपर्यंत त्यांची ओळख आहे. टाटा हे नाव ऐकलं की समाजसेवक आणि एक मोठा उद्योगपती ही दोन्ही व्यक्तिमत्व एक कशी असू शकतात हाच एक मोठा प्रश्न खरं तर पडतो आणि हे दोन्ही क्षेत्र त्यांनी अगदी कौतुकास्पद कामगिरी करत पुढे आणलेले आहेत. अगदी विद्यार्थ्यांना मदत करण्यापासून ते अनेकांच्या आजारांना सुद्धा त्यांच्यामुळे बरं करता आलेलं आहे. कोरोना काळात तर त्यांनी भयंकर पद्धतीने मदत केली होती. मोठ्या प्रमाणात त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला होता. अगदी कोट्यावधींची मदत त्यांनी कोरोना काळात सुद्धा केली होती आणि त्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक केलं जातं. दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी सुद्धा रतन टाटा यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. आपण बघूयात त्यांनी काय म्हटलंय. तुझ्या जाण्यानं झालेलं नुकसान हे सहन करणं खूप कठीण आहे असं सिमी गरेवाल म्हणतायत. निरोप माझ्या मित्रा अशी भावपूर्ण श्रद्धांजली सिमी गरेवाल यांनी अर्पण केली आहे. आपण पाहतोय उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आणि सगळ्या क्षेत्रातनं ही श्रद्धांजली अर्पण केली जाते.